नमस्कार, मी बाबा बेलापूरकर. आपण पाहत आहात एकजूट महाराष्ट्र न्यूज. अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरात नेवासा रोडवरील लक्ष्मीनारायण हॉटेलमध्ये शेखर दुबैया यांचा मुलगा आकाश दुबैया याची निर्घृण हत्या करण्यात आली. श्रीरामपुरातील संघटित गुन्हेगारीचा हा बळी ठरला. श्रीरामपूरमध्ये राजकीय आशीर्वादामुळे फोफावलेल्या संघटित गुन्हेगारीच्या निषेधार्थ तसेच या गुन्हेगारीचे श्रीरामपूर शहरातून तसेच तालुक्यातून समूळ उच्चाटन होण्यासाठी श्रीरामपुरातील सर्व नागरिकांनी 3 दिवस श्रीरामपूर बेमुदत बंदची हाक दिली. श्रीरामपूरकरांनी तिसऱ्या दिवशी रेल्वे स्टेशन जवळील मारुती मंदिरापासून ते भव्य मोर्चा काढला. या मोर्चात सर्व पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच विविध सामाजिक कार्य करणाऱ्या संघटनांचे कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. हा मोर्चा मेन रोड, शिवाजी रोड असा जाऊन नेहरू मार्केट जवळ असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ गेला असता त्याचे रूपांतर सभेत झाले. यावेळी विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी, पदाधिकारी तसेच सामाजिक कार्य करणाऱ्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी ज्याची निर्घृण हत्या करण्यात आली तो आकाश दुबैया यांचे वडील शेखर दुबैया यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ते आम्ही तुम्हाला पुढे दाखवित आहोत. आता तुम्ही म्हणता तुमच्या काय भावना आहे, म्हणजे वडिलांनी देखत जर मुलाचा खून होत असेल हिचे संवेदना काय असतात हे जेव्हा एखाद्याचा मुलगा त्याच्या समोर मरल ना त्यावेळेस त्याला कळण याची वेदना काय असतात. माझ्या मुलाची हत्या माझ्या डोळ्यात देखत झालेली आहे आणि मी खुलान सांगतो याच्या मागे बेग जे हे कुटुंब आहे, हा जो जाधव आहे, या दोन्ही कुटुंबांनी मिळून या जाधवच्या मार्फत माझ्या मुलाची हत्या केलेली आहे. ह्यांचा एन्काउंटर झाला पाहिजे, ह्यांना फाशी झाली पाहिजे. आणि तुम्ही सगळे या ठिकाणचे जमले, तुम्हाला मी सांगतो एखाद्या वडिलांची काय भावना असते. तुम्ही माझी भावना विचारता. माझ्या समोरानं जर कोणाच्या गांडीत दम नसेल, माझ्या गांडीत दम मला हत्यार द्या, मी या ठिकाणी एन्काउंटर करतो, मला फाशी द्या. हे सगळ्यांचे एन्काउंटर मी करतो. जर कायद्यात होत नसेल तर कायद्याच्या बाहेर जाऊन आम्ही करू. आपण मला न्याय द्या, माझ्या मुलाला न्याय द्या, एवढीच विनंती मी सगळ्यांनी करतो. सगळ्यांचे आभार मानतो माझ्यासाठी तुम्ही या ठिकाणी सगळे आले, माझी भावना समजून घेतली. जी काही 2 दिवसापूर्वी माझ्या मुलाची माझ्या डोळे देखत निर्घोष हत्या केलेली आहे त्यासाठी ओगले साहेब, करंदादा, चित्ते वगैरे सगळेच मान्यवरांनी माझी मदत केली, सगळ्यांनी माझा मदत केली, सर्व श्रीरामपूरकरांनी केली, तालुक्याने केली. अशी घटना परत घडू नये म्हणून सर्वांनी या ठिकाणी माझी पाठीशी राहा आणि माझ्या कुटुंबाला या ठिकाणी संरक्षणाची गरज आहे ती मिळाली पाहिजे. आता बरेच पत्रकारांनी मला विचारलं तुम्हाला काय वाटतं, तुमचं काय वाटतं का. अहो काय वाटतं का, एखाद्या बापाची मुलगा त्याची जर किरडी त्याचं जर दय त्याच्या खात्यावर जात असेल तर जगात त्याच्यापेक्षा मोठं दुःख पुढे नाही. या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो, आपले उपमुख्यमंत्री शिंदे साहेब यांचा मुलगा वारलेला आहे. तुम्ही त्याला विचारा की मुलगा वारल्यावर बापाचं दुःख काय असतं. या ठिकाणी कांबळे साहेब बसलेले आहे, आमदार कांबळे आणि मुरकुट साहेब या ठिकाणी बसलेले आहे. मी त्यांना या ठिकाणी सांगतो, तुम्ही अशा खुनी लोकांना तुमच्या पक्षात कसं ठेवता. एकनाथ शिंदे साहेब या राज्यात तितकं चांगलं काम करतात, त्यांच्या कानापर्यंत पोहोचत नसेल ही तुमची जबाबदारी आहे. या गुंडाला, खुनीला या शहरातून काय सगळीकडून हद्दपार करा, याचा एन्काउंटर करा, याला पक्षातून काढून टाका, एवढीच विनंती करू. तुर्तास एवढेच. भेटूया पुढील बातमीपत्रात. जय हिंद, जय महाराष्ट्र.